नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण बेसन पिठाचा आमलेट बनवतो नाश्त्यासाठी। बघा, इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतले, 2 चमचे होईल एवढं तांदळाचं पीठ घेतले। तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली बेसन पोळी कुरकुरीत होते। बघा, चवीला छान लागते। अजून 1 कांदा बारीक चिरून घेतला, 1 टोमॅटो घेतले बारीक चिरून, अद्रक घेतले, कोथिंबीर घेतली, मी हिरवी मिरची घेतली। सर्व आपण पिठामध्ये घालूया। 1 चमचे मी जिरा पावडर घातले, पाव चमचा हळद घातली, लाल तिखट घातले अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घालूया, हिंग घालूया। हिंगानं खमंग आपली आमलेट होणार आहे। बघा, बेसन पोळी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया आपण। असं चमच्यानं करू शकता, मिक्स करून करू शकता तुम्ही। मिक्स करून घ्यायचं पिठाचा ना आपल्या टोमॅटो कांद्याचा सगळ्यांचा एकजीव झाला पाहिजे। जास्त पण पातळ आणि जास्त पण दाटसर बनवायचं नाही आपल्याला, बेटर मीडियम बनवायचं आहे। तुम्ही सकाळच्याही नाश्त्याला तुम्ही बेसन पिठाचं आमलेट करू शकताय, छान लागते। बघा, चवीला तर अप्रतिम लागते। अशा पद्धतीने आपण बेटर बनवून घेतले। बघा, सर्व भाज्याही घालून आता जास्त पातळ नाही, जास्त दाटसर नाही, असं पळीत घेतलं तर खाली बदबद पडते, असं झालंय। बघा, आता गॅसवर मी पॅन ठेवलं, तवा ठेवलाय। बघा, तवा आपला गरम होते। 1 चमचा तेल घालूया आपण। हे आमलेट जास्त तेल पण लागत नाही। बघा, पटकन तयार होणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी। बघा, असं पळीने सोडा तुम्ही, हलवून पसरून असं सोडायचं। एक खाल्लं तर तुमचं पोट भरणार आहे। बघा, तर 1 बेसन पिठाची वाटी घेतली मी, 4 होते आमलेट। त्यात पलटी करून घेऊया, कडा मोकळा करून घ्यायच्या, पलटी करून घ्यायची, दोन्ही साईडनं पलटी करून घ्यायचं। अशा पद्धतीनं लगेच तयार होतं आपलं आमलेट, तयार झाले। बघा, आता आपण त्याच पद्धतीने दुसरं पण सोडूया। 1 चमचा तेल घालूया, जास्त काहीच सामान लागत नाही, घरात साहित्य असेल त्यामध्येच होते। बघा, तयार। रोज रोज उपमा पोहे खाऊन कंटाळा येतो आपल्याला, वेगळं काहीतरी बनवायचं आपण नाश्त्यासाठी। आता रोज एक नवीन नाश्ता आपण बनवली पाहिजे, तर अशा पद्धतीनं झाकण ठेवून वापरून घ्यायचं। बघा, 1 मिनिटभर दोन्ही साईडनं खरपूसच भाजून घ्यायचं। मस्त झालं, जास्त जाड पण नाही, पातळ पण नाही, जास्त मिडियम असा चहा बनवून घ्यायचा। बघा, कडक कडक थंडीच्या दिवसात सकाळचं संध्याकाळी घ्या तुम्ही, 5 वाजता चहा, सकाळचं 8 वाजता चहा घ्या। बाय बाय, धन्यवाद।